मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे। हवं तर कायदे बदलून टाका। मनोज जरांगेंना माझा पूर्ण पाठिंबा। भुजबळांनी यू-टर्न तर घेतला, पण भुजबळांनी पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांना ज्या अँगलनी उत्तरं दिली आहेत ती उत्तरं ऐकून मात्र तुम्ही पोट धरून असाल। भुजबळांना एवढं हतबल, एवढं हताश कधी पाहिलं नव्हतं। पण मूळ म्हणजे ज्यावेळी मला याला दाखला देवासा वाटतो तो म्हणजे दिल्ली आंदोलनाचा, ज्यावेळी कृषी कायदे रद्द करण्यासाठी सगळं पंजाब एकवटलं होतं त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने काहीसे मोदी हताश झाले होते आणि त्यांना ते कायदे मागे म्हणजे कॉमन मॅनची पॉवर काय आहे ही मनोज जरांगेंनी दाखवून दिली आणि भुजबळांना शेवटी हात टेकावे लागलेत। पण न चुकता तुम्ही ही संपूर्ण पत्रकार परिषद नक्की पहा आणि व्यक्त जरूर व्हा। मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये। कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये। हवं तर कायदे बदलून टाका। मेळावे तर पुढेही नियोजित आहेत का मग? कारण आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे। मग ठीक आहे। तुम्ही यू-टर्न घेतला असं म्हटलं का हरकत नाही? यू-टर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू नये जे मराठा मंत्री बरोबर आहे। पक्षाचं काम करू नये, कुठलंच काम करू नये। बघू आता ते पण जरांगेंना विचारून काय ते ठरवतील काय करायचं।